नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण आलेलो आहोत त्रिमंदिर या ठिकाणी आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार। आतमध्ये तुम्ही भव्य असं संगमरवराचं सुबक नक्षीने साकारलेलं मंदिर बघू शकता। तर आता या संपूर्ण मंदिराची आपण माहिती घेऊया, चला। आता आपण त्रिमंदिर या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आलो आहोत। बघू शकता तुम्ही किती भव्य आणि संगमरवराने कलाकुसर केलेलं असं हे मंदिर आहे। हे मंदिर खेड शिवापूर टोल नाक्याच्या थोडंसं पुढे आलं की मुंबई बेंगलोर हायवेवर आहे। हा हायवे तुम्ही बघू शकता आणि मंदिराच्या आसपासचा निसर्गरम्य असा नजाराही तुम्ही बघू शकता। सुंदर असं वातावरण आहे। थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे सुखद वाटतो आहे हा सूर्यप्रकाश आणि ब्राईट सनी डे आहे। तर हा समोर दिसतो आहे तो हायवे आणि अगदी हायवेला टच असं हे सुंदरसं त्रिमंदिर आहे। तर या संपूर्ण मंदिराची आता आपण माहिती घेणार आहोत। आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत। हे मंदिर त्रिमंदिर आहेत, म्हणजे शैव, वैष्णव आणि जैन तसेच शाक्त म्हणजे देवीच्याही इथे मूर्ती आहेत। आणि तुम्ही आजूबाजूचा नजारा बघू शकता। समोर आपल्याला मुंबई बेंगलोर हायवे दिसतो आहे आणि यावर्षी पाऊस खूपच छान झाल्यामुळे सुंदर असं हिरवाईने नटलेले डोंगर आणि थंडीचे दिवस आहेत तर हा सूर्यप्रकाश खूप सुखद वाटतो आहे। आणि हे मंदिर संपूर्ण संगमरवरात कोरलेलं आहे। ह्याच्यावरची कलाकुसर अगदी देखणी आहे। आपण जवळ जाऊन बघूया। बघू शकता तुम्ही हे संगमरवराचे खांब आहेत आणि सुंदर असं इथे नक्षीकाम केलेलं दिसते। आणि विशेष उल्लेखण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे प्रचंड प्रमाणात स्वच्छता आहे। खूप सुंदर इथला परिसर आहे आणि कचरा वगैरे काहीच नाही आहे। अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं वातावरण आहे। आणि मंदिरात प्रवेश करतानाच दिसतो आपल्याला हा भव्य असा सभामंडप। खूप मोठा हा सभामंडप आहे आणि इथली संपूर्ण हे संगमरवरात कोरलेलं मंदिर आहे। आता समोर बघू शकतो आपण श्रीमंधर स्वामी यांची खूप मोठी भव्य दिव्य 30 फुटी अशी उंचीची मूर्ती। आणि इथे मोबाईल आपल्याला अलाउड आहे त्याच्यामुळे आपण इथे फोटोही काढू शकतो। हे जैनांचे तीर्थंकर होते, वर्तमान तीर्थंकर श्रीमंधर स्वामी। तर बघू शकता तुम्ही अतिशय भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे। आणि मंदिराचा प्राकारही खूप सुंदर आहे। इथे बाजूला पार्श्वनाथ स्वामी, महावीर भगवान, चंद्रायण क्षदेव वगैरे आणि ऋषभदेव भगवान, अजितनाथ भगवान वगैरे ही इथे मूर्त्या आपल्याला दिसतात। आणि ही श्री पांचांगुली यक्षिणी देवी, ऋषभदेव भगवान आणि अजितनाथ भगवान। आणि असा हा सुंदरसा मंदिराचा गर्भगृहाचा भाग, श्रीमंधर स्वामींची अतिशय देखणी सुबक अशी मूर्ती तुम्ही बघू शकता। आता मंदिराचा आजूबाजूचा परिसर आपण बघूया। जसं की आपण बोललो होतो की हे त्रिमंदिर आहे, त्यापैकी शिवाचं मंदिर इथं आहे आणि मधलं श्रीमंधर स्वामींचं आपण बघितलं ते 1 नंबर हे शिवचं मंदिर इथं आहे। आणि दुसरं असणार आहे ते वैष्णवांचं, तेही मंदिर आपण बघूया। अतिशय देखणं असं इथे शिवलिंग स्थापन केलेलं आहे आणि मंदिरातली स्वच्छता खरोखर वाखाणण्याजोगी आहे। मागे माता पार्वतीचंही इथे स्थान आहे आणि सुंदर गुळगुळीत अशी संगमरवराची इथे शिवपिंडी स्थापिलेली आहे। हेही मंदिर अतिशय देखणं आहे। आता आपण मंदिराचा तिसरा भाग म्हणजे वैष्णव श्री विष्णूचं मंदिर आपण बघूया। शिवमंदिराच्या बाहेरच हनुमानजी आणि आपले गणपती बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत। गणपती बाप्पा मोरया। आता त्रिमंदिरामध्ये शैव, जैन आणि तिसरं मंदिर हे आहे विष्णू। इथे श्रीनाथजी भगवान योगेश्वर, श्रीकृष्ण आणि गोविंदा म्हणजेच बालाजी आणि त्यांचं वाहन गरुडदेव यांच्या अतिशय सुबक आणि देखण्या अशा मूर्त्या आहेत। आणि नंदलाला इथे पाळण्यामध्ये झुलतानाही त्याची ही सुंदरशी अशी
प्रतिकृती इथे ठेवलेली आहे। फारच देखणं स्वच्छ आणि मनाला आनंद देणारं असं हे मंदिर आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर या श्रीनाथजी, भगवान श्रीकृष्ण आणि बालाजी यांच्या मूर्ती आहेत। फारच देखणं, मन अगदी प्रसन्न आणि तृप्त झालं। अजूनही जवळून आपण बघू शकता श्रीनाथजी महाराज आणि हे झुला झुलतानी श्री नंदलाला गोपाल कृष्ण भगवान की जय। योगेश्वर श्री कृष्ण आणि व्यंकटेश्वर श्री तिरुपती बालाजी आणि त्यांचं वाहन आहे इथे गरुड महाराज। अतिशय देखणं सुबक आणि सुंदर असं हे मंदिर आहे आणि इथली व्यवस्थाही खूपच अप्रतिम अशी आहे। योगेश्वर भगवानच्या प्रवेशद्वाराशीच इथे महाभद्रकाली आहे। प्रवेशद्वारालाच ती दिसते आणि दर्शन करून बाहेर येताना इथे समस्त महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे माता तुळजाभवानी, तिचीही इथे मूर्ती स्थानापन्न केलेली आहे। फारच सुंदर मंदिर आहे। मी हे मंदिर बघून थक्क झाले। फार सुंदर इथे स्वच्छता वगैरे आहे। इथे श्री चक्रेश्वरी माता विराजमान आहे आणि बघू शकता तुम्ही भव्य असा हा मंदिराचा सभागृह। त्रिमंदिर अर्थातच जैन, शैव आणि वैष्णव या 3 मंदिरांचा इथे समावेश आहे। अतिशय सुबक असं संगमरवरी काम केलेलं हे मंदिर आहे। या मंदिरात भोजनशाळाही आहे। सकाळी नाश्ता आणि दुपारी 2 पर्यंत इथे भोजन मिळतं। भोजनाचा दर इथे 100 रुपये प्रति व्यक्ती असा आहे, तर नाश्त्याचा दर 70 रुपये प्रति व्यक्ती असा आहे। अतिशय स्वच्छ अशी ती भोजनशाळा आहे आणि परिसरात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छोटंसं सुबक उद्यानही तयार केलेलं आहे। 1 दिवसाची पिकनिक ट्रिप किंवा पुण्यापासून अगदीच 30 किलोमीटर अंतरावर असणार हे मंदिर आहे, तर 1 दिवसाचं इथे पर्यटन होऊ शकेल असं हे सुंदर मंदिर आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला श्री पद्मनाभ भगवान यांची ही इथे मूर्ती स्थापन आहे आणि हे मंदिराच्या साईडला स्थापन केलेलं छोटंसं मंदिर आहे। तर पद्मनाभ स्वामींच्या शेजारी माता पद्मावती देवीची इथे मूर्ती आहे आणि खूप सुबक आणि सुंदर असं हे आहे आणि राजस्थानी शैलीतलं कोरीव काम केलेलं संगमरवराचं हे मंदिर आहे। तर हे पद्मावती देवी आणि शेजारी आहेत ते पद्मनाभ भगवान। मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला श्री साईनाथ महाराजांची इतकी सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे आणि साईनाथ महाराजांच्या बाजूलाच कोरीव नक्षी काम केलेलं असलेलं श्री अंबा माताजीचं शेरववाली आणि सर्व आयुधांसह ती इथे विराजित आहे। खूप सुंदर असं हे मंदिर आहे। विविध देवतांच्या इथे मूर्ती वगैरे आहेत आणि बघू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, तसेच इथे मुलांना खेळण्यासाठी छोटीशी गार्डनही केलेली आहे आणि सगळ्यांना बसण्यासाठी वगैरेही इथे खूप सुंदर लॉन आणि त्याची व्यवस्था केलेली दिसते। बघू शकता पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडात कोरलेलं असं सुंदर असं हे त्रिमंदिर। मंदिराच्या मागच्या बाजूला इथे भोजनशाला आहे आणि शुद्ध सात्विक असं इथं भोजन मिळू शकतं। दुपारी 2 पर्यंत भोजनालय सुरू असतं, तर प्रसादाचाही अवश्य सर्वांनी लाभ घ्यावा। तसेच इथं सुसज्ज आणि स्वच्छ असे वॉशरूमसुद्धा आहेत। तर 1 दिवसाच्या पिकनिकसाठी येण्यासाठी हे खूप सुंदर असं ठिकाण आहे, पुण्याहून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर। तर असं हे देखणं पांढऱ्या संगमरवरात कोरलेलं सुंदर असं त्रिदेव मंदिर आणि या त्रिमंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे खूपच स्वच्छता आणि सर्व काही मेंटेन केलेलं आहे आणि खूप निसर्गाच्या जवळ नेणारं हे मंदिर आहे। समोरच हायवे आहे। पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर खेड शिवापूर टोल नाक्याच्या जवळच हे मंदिर वसलेलं आहे। तर आपणही या मंदिरात अवश्य या आणि सुंदर देवतांच्या दर्शनाचा लाभ अवश्य घ्या। व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आपले नवीन व्हिडिओ चॅनलवर आता येतच राहतील। त्रिमंदिर याचा सुंदर असा हा देखावा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।